संभ्रम निर्माण झालेला आहे। वरून सध्या जी ही यादी निर्गमित करण्यात आलेली आहे, ही निर्गमित केलेली यादी म्हणजे घरकुलाची मंजुरी आहे असं मुळात नाही। हे सरपंच असो, ग्रामसेवक असो, हे सर्व नाही, तर मुळात सरपंच असो, मी स्वतः सरपंच आहे, ग्राम विकास अधिकारी असतील, यांना घरकुल मंजूर करून देण्याचा कुठलाही किंवा यांना स्वतः मंजुरी देण्याचा अधिकार यामध्ये नाही। मुळात मंजुरी ही प्रधानमंत्री आवास योजनेला शासन स्तरावरून येते। अनेक गावामध्ये जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांच्याकडून अनेक प्रकारची लूट, पहिला हप्ता टाकण्यासाठी पैसे, दुसरा हप्ता टाकण्यासाठी पैसे, तिसरा हप्ता टाकण्यासाठी पैसे, तो घरकुलाची कुठलीही रक्कम असो ती त्यांच्या खात्यावर टाकण्यासाठी एकही रुपया लागत नाही। माझ्या गावी म्हणताय की बाबा लोकांनी ही घाण सवय लावली, लोक तरी ठीक आहे, लोक एखाद्या प्रलोभनाला बळी पडतात, पण जे सुशिक्षित आहे, जे जनतेचे सेवेकरी आहेत, जे जनतेचे सेवा करण्यासाठी नेमलेले कर्मचारी आहेत, ते स्वतः जनतेचे मालक नाहीत। हे स्वतः असं भास करून घेतात की आता घरकुल आले म्हणजे आम्ही मालक झालो, आमच्यासाठी घरकुल दे नाही। पण आता सगळीकडे जिल्हाभरात अशा चर्चेला उदाहरण आले, गावगाड्यातली सर्वसामान्य जनता बेजार आहे की बाबा आमचं नाव नाही, आमचं नाव नाही, आमचं नाव नाही। मग नेमकं हे सगळा प्रकार तुमच्याकडनं, तुम्ही याच्यावरती काय अशी तुमची वैयक्तिक प्रतिक्रिया आहे की जनतेला आव्हान आहे की कोणत्या प्रलोभनाला किंवा कोणत्या गोष्टीला बळी पडू नये? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळा राजकीय स्टंट, ग्रामपंचायत स्तरावरचे पदाधिकारी याला राजकीय स्टंटचं वातावरण देत आहेत, रूप देत आहेत। मंत्री आवास योजनेअंतर्गत मागील 1 ते 1.5 वर्षापूर्वी घरकुलचा सेल्फ सर्वे व ग्रामपंचायत स्तरावरची ग्रामपंचायत अधिकारी यांनी सर्वे केला आणि त्याची प्रोव्हिजनल यादी म्हणून, प्राथमिकता यादी म्हणून आता प्रसिद्ध करण्यात आली आहे। या संदर्भात आपल्यासोबत दुगाळा गावचे सरपंच व सामाजिक कार्यकर्ते जगदीपभाऊ दिपके आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नेमकी यादी मंजूर झाली का आणि या आधारेच जेवढे नावं या प्राथमिक यादीमध्ये आले त्याच नावांना घरकुल मिळणार आहे का, अजून काय प्रोव्हिजन आहे? भाऊ, ही यादी मंजूर करण्यात आली, हे अंतिम यादी आहे का? या घरकुला प्रोव्हिजनल यादीमध्ये जे नाव आहेत हेच नाव कायम ठेवण्यात येणार आहे का, दुसरं काय प्रोव्हिजन आहे अजून? मी सर्वप्रथम तुमचे या ठिकाणी आभार मानतो, कारण या विषयावर जनमानसामध्ये अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत की ही जी यादी आहे, अनेक सरपंच असतील, ग्रामसेवक असतील किंवा इतर जनता देखील असेल, त्याच्यामध्ये या संभ्रमात पडलेली आहे की ही यादी निर्गमित झाली म्हणजे घरकुल मंजूर झालं। परंतु शासन स्तरावरून सध्या जी ही यादी निर्गमित करण्यात आलेली आहे, ही निर्गमित केलेली यादी म्हणजे घरकुलाची मंजुरी आहे असं मुळात नाही। असं जनतेनं कधीही समजू नये, कारण ही यादी फक्त छाननीसाठी होती आणि छाननीसाठी ती ग्रामपंचायतीकडे पाठवली होती आणि नुसतीच ग्रामपंचायतीकडे पाठवली म्हणजे छाननी झाला असं नाही। ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, यांना ही छाननी करत असताना ग्रामसभेमध्ये, ग्रामसभेसमोर मांडून ग्रामसभेच्या मान्यतेने ही छाननी करणं आवश्यक होतं। त्यामध्ये कुठलाही सरपंच असो, ग्रामसेवक असो, हे सर्व नाहीत, तर ग्रामसभा या छाननीचे सर्व आहे। नेमकं अजून काही ग्रामपंचायतीमध्ये अर्ज घेणे आणि आम्हाला अर्ज करा, आम्ही तुमचं या यादीमध्ये नाव जरी नाही आलं तर आम्ही तुमचं नाव टाकून देऊ किंवा आम्ही तुम्हाला लाभ देऊ, असा देखील भास केला जातोय। म्हणजे हे सर्वसामान्य जनतेसोबत त्यांची भावनेशी खेळ नाही का? मुळात सरपंच असो, मी स्वतः सरपंच आहे, ग्राम विकास अधिकारी असतील, यांना घरकुल मंजूर करून देण्याचा कुठलाही किंवा यांना स्वतः मंजुरी देण्याचा अधिकार यामध्ये नाही। मुळात मंजुरी ही प्रधानमंत्री आवास योजनेला शासन स्तरावरून येते। केवळ आता जो विषय चालू आहे, शासनाकडूनच असं या ठिकाणी अशा सूचना दिलेल्या आहेत की जर एखादा पात्र लाभार्थी असेल, त्याला घर नसेल, मी काय म्हणतोय, त्याला घर नसेल, तो अटी शर्तीमध्ये बसत असेल आणि असा व्यक्ती या सर्वे मधून वंचित राहिलेला आहे, पाठीमागे जी यादी निर्गमित झाली, जो सर्वे झाला त्याच्यामधून कोणी वंचित राहिला असेल, तर त्याचे डॉक्युमेंट्स घ्यायचे, ग्रामपंचायतीनं फक्त त्याचे कागदपत्र घ्यायची, त्याची तक्रार घ्यायची की मला राहण्यासाठी घर उपलब्ध नाही, कच्चं घर आहे आणि मला या यादीमध्ये, या प्रोव्हिजनल यादीमध्ये माझं नाव आलेलं नाही, तर म्हणून त्यांचा अर्ज ग्रामपंचायतीकडे घ्यायचा आणि हे अर्ज जशाच तसे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत शासन स्तरावर पाठवायचे आहेत आणि त्याच्यावर शासन निर्णय घेणार आहे की याच्यावर काय झालं पाहिजे। नाही, नक्कीच बरोबर आहे, तुम्हाला गावातील लोकांनी त्यांच्या समस्येसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी अर्ज करावा,
परंतु काही ठिकाणी अशा चर्चेला उदाहरण आलंय की पैशाचा सुद्धा घोडबंगाल सुरू आहे म्हणे, की आम्हाला अर्ज करा किंवा आम्ही घरकुल आणतो. मागे तर अशी चर्चा होती की घरकुलचा म्हणजे मंजूर झालेले घरकुल आम्हाला अमुक अमुक एवढी एवढी रक्कम द्या, आम्ही तुमचा हप्ता टाकतो. म्हणजे यांना अधिकार आहेत का सरपंच ग्रामसेवकांना किंवा ग्रामपंचायतीला? मुळात हा महत्वाचा प्रश्न आहे. अनेक गावामध्ये जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांच्याकडून अनेक प्रकारची लूट, पहिला हप्ता टाकण्यासाठी पैसे, दुसरा हप्ता टाकण्यासाठी पैसे, तिसरा हप्ता टाकण्यासाठी पैसे, आणि हे या ठिकाणी या जनतेनं, आपल्या जास्त करून आपल्या जिल्ह्यातली जनता आहे, या जनतेनं लावलेली ही घाण सवय कर्मचाऱ्यांना लावलेली आहे. कुणाचाही कितवाही हप्ता असो, घरकुलाची कुठलीही रक्कम असो, ती त्यांच्या खात्यावर टाकण्यासाठी एकही रुपया लागत नाही. माझ्या गावचं स्वतः उदाहरण आहे. माझ्या गावामध्ये 256 घरकुल मंजूर होते याच्या अगोदर, आणि या 256 लाभार्थ्यापैकी तुम्ही मी उपस्थित नसताना देखील गावात जाऊन सर्वे केला तर एक सुद्धा लाभार्थी तुम्हाला म्हणणार नाही की दुघाळाच्या सरपंचांनी किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आमच्याकडून 1 रुपया घेतलेला आहे. मुळात हे जे काय इंजिनियर्स असतील यांचं ती जबाबदारी आहे आणि शासनाने त्यांच्याकडे दिलेलं ते काम आहे, आणि ते त्यांचं काम त्यांनी केलं पाहिजे. ते आपला हप्ता सोडतेत किंवा हप्ता सोडण्याची प्रक्रिया पार पाडतात, म्हणजे लाभार्थ्यावर उपकार करत नाहीत. हे त्यांचं कर्तव्य आहे, त्यांचं काम आहे, आणि ते त्यांनी केलं पाहिजे. नक्कीच तुम्ही म्हणताय की बाबा लोकांनी ही घाण सवय लावली. लोक तरी ठीक आहे, लोक एखाद्या प्रलोभनाला बळी पडतात, पण जे सुशिक्षित आहे, जे जनतेचे सेवेकरी आहेत, जे जनतेचे सेवा करण्यासाठी नेमलेले कर्मचारी आहेत, ते स्वतः जनतेचे मालक नाहीत. हे स्वतः असं भास करून घेतात की आता घरकुल आले म्हणजे आम्ही मालक झालो, आमच्याच हातीत घरकुल देणं नाही. हे चुकीचं आहे. कुठलाही ग्रामविकास अधिकारी असेल, सरपंच असेल, तो जर स्वतः म्हणत असेल मी मालक आहे, तर ते चुकीचं आहे. जनतेने त्यांची सेवा करण्यासाठी तुम्हाला 5 वर्ष संधी दिलेली असते, आणि त्या 5 वर्षामध्ये तुम्ही जनतेची सेवा केली पाहिजे. तुम्ही मालक म्हणून त्या खुर्चीवर बसलेल्या नसतात, तर जनतेची सेवा करण्यासाठी तुम्ही त्या खुर्चीवर बसलेले असतात. नक्कीच तुम्ही जनतेचे सेवक आहात, हे गोष्ट खरं आहे. पण आता सगळीकडे जिल्हाभरात अशा चर्चेला उदाहरण आले, गावगाड्यातली सर्वसामान्य जनता बेजार आहे की बाबा आमचं नाव नाही, आमचं नाव नाही, आमचं नाव नाही. मग नेमकं हे सगळा प्रकार तुमच्याकडनं, तुम्ही याच्यावरती काय अशी तुमची वैयक्तिक प्रतिक्रिया आहे की जनतेला आव्हान आहे की कोणत्या प्रलोभनाला किंवा कोणत्या गोष्टीला बळी पडू नये? मी या ठिकाणी जनतेला आवर्जून सांगू इच्छितो, ही जी यादी निर्गमित झालेली आहे, ही यादी देखील अंतिम यादी नाही. या यादीची छाननी करून जर एखाद्या कुटुंबामध्ये 2 व्यक्तींना एकाच कुटुंबात लाभ मिळाला असेल, तर त्या व्यक्तीचं नाव वगळण्यासाठी, अगोदरच एखाद्या लाभार्थ्याला लाभ मिळाला असेल तर त्या लाभार्थ्याचं नाव वगळण्यासाठी, किंवा कोणी निकषात बसत नसेल तर त्या लाभार्थ्याचं नाव वगळण्यासाठी ही यादी आलेली आहे, आणि ग्रामसभेमध्ये मांडून तिचा उहापोह करून या सर्व बाबी तपासून ही यादी परत शासनास पाठवायची आहे, आणि शासन स्तरावर परत एक यादी निर्गमित होऊन प्राधान्यक्रमानुसार परत या यादीला अंतिम मंजुरी या 2-3 महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. नाही, नक्कीच बरोबर आहे. पण काही लोकांना, सर्वसामान्य जनतेचे किंवा राजकीय विश्लेषकांचे असे चर्चा आहे की म्हणे ग्रामपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळा राजकीय स्टंट आहे म्हणे. नाही, राजकीय स्टंट असं म्हणता येणार नाही, कारण ह्या ज्या याद्या निर्गमित झालेल्या आहेत शासन स्तरावरून झालेल्या आहेत, परंतु ही मंजुरी नाही. हे आपण या ग्रामपंचायत स्तरावरचे पदाधिकारी याला राजकीय स्टंटचं वातावरण देत आहेत, रूप देत आहेत. कारण सध्या शासनाने ही यादी पाठवलेली आहे. आपलं काम काय आहे? पात्र अपात्र लाभार्थी निवड करून त्यांची यादी शासनावर पाठवायची, आणि शासन स्तरावर पाठवल्यावर परत या यादीला मंजुरी देण्यात येणार आहे. म्हणून याच्यात राजकारण करण्यासारखं किंवा निवडणुका समोर आल्या म्हणून त्याच्यावर काही व्हावं, प्रभाव व्हावा, असा काही त्यामध्ये कोणतीही गोष्ट त्यामध्ये अशी नाही, आणि निवडणुकीचा या याद्यावर काही प्रभाव पडणार नाही. नक्कीच ह्या सगळ्या प्रलोभनाला किंवा या याद्यांना अजून काही मंजुरी नाही. ह्या फक्त प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरत्या प्राथमिक स्वरूपाच्या याद्या आहेत. कुठल्याही प्रलोभनाला किंवा कुठल्याही आर्थिक प्रलोभनाला किंवा आर्थिक देवाणघेवाणीला सर्वसामान्य जनतेने बळी पडू नये असे आवाहन दुघाळा गावचे प्रथम नागरिक सामाजिक कार्यकर्ते जगदीप भाऊ दिपके यांनी केली. अशाच नवनवीन अपडेट बघण्याकरिता आमच्या सोबत पाहत राहा चौथा स्तंभ हिंगोली.